वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री क्षेत्र अकलापूर स्वयंभू दत्त देवस्थान, त्याच्यासाठी आपण दिंडी सोहळ्यासाठी आणि पालखी मिरवणुकीसाठी मी हा लोखंडी रथ बनवलेला आहे। तर याच्यामध्ये लागणारं जे सामान मटेरियल जे आहे मटेरियल आणि बनवण्याची सिस्टीम काय काय त्याच्यामध्ये सिस्टीम आहे ते सर्व मी आता सविस्तर सांगत आहे। तर प्रथमतः आपण 4 चाकी ट्रॉलीसाठी जो बनवलेला डाबरा असतो ते त्या प्रकारे हेवी असं हे पुढची राऊंड हा टेबल बनवलेला आहे आणि त्या राऊंड टेबलला मध्ये एक मेन बोल्ट आहे। तर तो बोल्ट काढल्यानंतर तर याचं असा वरती निघतो हा बोल्ट आणि हा निघाल्यानंतर याचं पुढचे दोन्ही चाकं पूर्ण फ्री होतात आणि पुन्हा हे बंद करता येतं। तर आपल्याला ह्या चाकांसाठी पुढच्या सर्व 4ही चाकांसाठी आपण त्याला पिकअपचे पाठे वापरलेले। आणि दुसरी गंमत अशी का याच्यामध्ये चाकं हे कमांडर जीपचे आहेत 4ही पण। त्याच्यासाठी लागणारे हे 3x3चा पाईप आहे। हे मी बनवलेले पत्र्याचे बॉक्स आहेत। हे असं वाटतं की हे भरीव आणि मजबूत असं दिसतंय, परंतु हे तसं पागाचं वर्णन हलका आहे आणि टिकाऊ पण आहे। तसंच वरती 2 कळस फिटिंग केलेले आहेत, एक पुढं छोटा आणि मागं मोठा कळस, असे 2 याला डिझाईनसाठी पुढं हातीची सोंडी जोडलेले आहे। ते पण पत्र्याचे आहे सेम, म्हणजे असं सर्व काही याला लोखंडीच वापरलेलं आहे। याच्यात कुठलाही बी लाकूड किंवा फायबर असा कुठलाच त्याच्यात वापर केलेला नाही आहे। तर साईडनं साधारणतः याला हे डिझाईनसाठी पत्रा मारलेला आहे। हे सिंहासन बनवलेले खूप सुंदर आणि असं वाटतं की हे जसं काही फर्निचरचं बनवलेलं आहे, पण हे फर्निचरचं नसून हे खास लोखंडी आहे। आणि हे पोलसुद्धा असं वाटतं का लाकडी असतील, पण हे लोखंडी असून हे मजबूत आहेत तसे। याला पूर्णपणे याला सपोर्टचा विचार करून मजबूतीचा आणि याला पाठी असल्यामुळं याला हे कधीच असं म्हणजे वरची तुटताट होऊ शकत नाही। विडिंगची वगैरे जंप जसे मोटरसायकलचे शॉकअप असतात ना त्या पद्धतीने जंप मारतात। आता मी त्याची प्रॅक्टिकल दाखवतो। हे बघा, हे असं किती जंप मारतं तर बरं का। आणि पाठीमागं साधारणतः याला पखवाद वाजवण्यासाठी पखवाद जो वाजवणार आहे त्यासाठी ही बनवलेली पखवादाची स्टँड आहे। हे तर हे बसण्यासाठी असं हे करायचं, हे असं बसायचं आणि हे स्टँड याला 3 होल मारलेले, याला होल मारलेले। हे होल ॲडजस्ट करता येतात, जसं माणसाची उंचीनुसार ते असं खालती वरती असं ॲडजस्ट करायचं आपल्याला जसं पाहिजे तसं। आणि जसा माणूस असेल त्या उंचीनुसार हे आपल्याला वादकाला वाजवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि अगदी सुटेबल पद्धतीनं, जेणेकरून कुठल्याही बी ॲडजस्टमेंट जसं पाहिजे तसं असं बनवलेला हा दिंडी सोहळ्याचा रथ आहे। तर हे बनवण्याचं ठिकाण आता हे जे आहे हे जनरेटरसाठी बनवलेला बॉक्स आहे। इथं जनरेटर बसतो, हे जनरेटर इथं बसतो आणि हे जर काढायचं जर ठरलं तर हे पूर्णपणे असं पूर्ण खुलं होतं असं आणि ह्याच्यामध्ये जनरेटर ठेवायचं आणि इथं आपले टाळ किंवा इतर काही साहित्य असेल त्याच्यासाठी हे केलेलं आहे। पुढं याच्यामध्ये सर्व हेवी मटेरियल वापरले, 3.5 चॅनल हेवीतले 50-5 अँगल गाडीचे मोटर पाठे आणि सर्व डबल चीसी बनवून हे मटेरियल बनवलेलं आहे। तर खूप असं मजबूत आहे आणि पेंटर पण खूप असे म्हणजे त्यांनी खूप कष्ट करून रथ रंगवलेला आहे आणि मला बनवण्यासाठी याच्यासाठी मला कमीत कमी
2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागलेला आहे.